नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, भारताने रुपयाचे प्रतीक चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारले? तर ऑप्शन ए आहे 2010, ऑप्शन 2 आहे 2012, ऑप्शन 3 आहे 2015 आणि ऑप्शन 4 आहे 2017। तर यापैकी राईट ऑप्शन आहे ऑप्शन पहिलं 2010 रोजी रुपयाचे प्रतीक चिन्ह भारताने स्वीकारले। तर त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, भारत सर्वाधिक खनिज निर्यात कोणत्या देशाला करतो? तर पहिला ऑप्शन आहे रशिया, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, तिसरा आहे जपान, चौथा आहे चीन। तर याचं योग्य उत्तर आहे 3 जपान। तर त्यानंतर तिसरा आहे वार्धक्य विरोधी विटॅमिन असे कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? तर पहिला ऑप्शन आहे ई, दुसरा आहे क, तिसरा आहे ड आणि चौथा आहे के। तर याचं उत्तर आहे चौथं के। त्यानंतर आहे प्रश्न चौथा, कॅल्शियम हायड्रॉक्साईडला डॅडॅस असे म्हणतात? तर पहिला ऑप्शन आहे साखर, दुसरं चुनखळी, तिसरा आहे शेंदूर, चौथा आहे त्रुटी। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चुनखळी। त्यानंतर आहे पाचवा प्रश्न, दलदलीचा वायू असे कोणत्या वायूला म्हणतात? तर पहिला ऑप्शन आहे मिथेन, दुसरा आहे हायड्रोजन, तिसरा आहे नायट्रोजन, चौथा आहे यापैकी नाही। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 मिथेन। त्यानंतर आहे सहावा प्रश्न, पाण्याचे बाष्पीभवन डॅश डिग्री सेल्सिअसला होते? तर पहिला ऑप्शन आहे 100 डिग्री सेल्सिअस, दुसरा आहे 55 डिग्री सेल्सिअस, तिसरा ऑप्शन आहे 75 डिग्री सेल्सिअस, चौथा ऑप्शन आहे 70 डिग्री सेल्सिअस। तर याचं राईट ऑप्शन आहे ऑप्शन 1 100 डिग्री सेल्सिअस। त्यानंतर आहे सातवा प्रश्न, Y2K ही समस्या कशाशी संबंधित होती? तर पहिला आहे मोबाईल, दुसरं आहे वन, तिसरं संगणक, चौथं यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे तिसरं संगणक। त्यानंतर आहे प्रश्न आठवा, राष्ट्रीय साक्षरता मोहीम, पहिला ऑप्शन आहे 1985, दुसरा आहे 1970, तिसरा आहे 2002 आणि चौथा आहे 1988। तर याचं राईट ऑप्शन आहे चौथं 1988। तर आहे प्रश्न नववा, लॉगॅरिथमचे जनक असे कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 जॉन नेपियर। त्यानंतर आहे 10वा प्रश्न, उच्च तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं उत्तर आहे तिसरं ऑप्शन बरोबर आहे पायरोमीटर। त्यानंतर आहे 11वा, जागतिक निसर्ग साधारण दिन कधी असतो? तर पहिलं ऑप्शन आहे 28 जुलै, दुसरं आहे 16 मे, तिसरं आहे 3 मे, चौथा आहे 2 डिसेंबर। तर याचं उत्तर आहे 28 जुलै। त्यानंतर आहे 12वा प्रश्न, UNEP ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे चौथं ऑप्शन। तर त्यानंतर आहे 13वा प्रश्न, चीनमध्ये साम्यवादी शासन पद्धती कधीपासून आहे? तर पहिला ऑप्शन आहे 1962, दुसरा आहे 1954, तिसरा आहे 1949, चौथा आहे 1974। तर याचं बरोबर पर्याय आहे तिसरा पर्याय 1949। त्यानंतर आहे 14वा प्रश्न, ड्युरंड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहिलं ऑप्शन आहे फुटबॉल, दुसरा आहे हॉकी, तिसरा आहे बॅडमिंटन, चौथा आहे कुस्ती। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए फुटबॉल। त्यानंतर आहे 15वा, झिंजावत ही कादंबरी कोणाची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 निनाद बेडेकर। त्यानंतर आहे प्रश्न 16वा, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे धान्य कोठे होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 आहे 17वा, वर्धमान महावीरांच्या आईचे नाव खालीलपैकी काय? तर पहिला ऑप्शन आहे त्रिशला आणि हेच त्याचं राईट ऑप्शन आहे।